तसा माझी सेवा करण्याचा म्हणजे बाळू धनगर उपकार करत नाही. तुम्ही जरी माझ्या दरबारामध्ये आला, माझी सेवा केली, तरी मला तुमच्या घरी जावं लागतंय. तुमच्या घराच्या सांधीमध्ये मला सर्पाचं रूप घ्यावं लागतंय आणि तुमच्या घराचं रक्षण करावं लागतंय. अरे रांडेचं एवढंच नाही, तुमची लेकरं बाळा उपाशी मरत्याल म्हणून मला तुमच्या घराच्या चुलीमध्ये अग्नीचं रूप घ्यावं लागतंय आणि तुमच्या घरातलं अन्न शिजवावं लागतं. यापेक्षा मामाला तुमच्या आमच्यासाठी काय करावं? बघा, आपला विषय काही चालला होता. मी म्हणणार नाही तुमच्याजवळ 10 लाख रुपये असतील, तुम्ही 10 लाख मामांसाठी खर्च करा. पण बघा, मामांचं चरित्र वाचलंय म्हणून सांगतो. माझ्या मामांनी सांगितलंय, जो कोणी बाळू धनगराला रुपये देईल त्याला बाळू धनगर 10 रुपये देईल. जो कोणी बाळू धनगराला 10 रुपये देईल ना मग त्याला बाळू धनगर 100 देईल. जो 100 देईल त्याला 1000 देईल आणि जो 1000 या बाळू धनगराला देईल त्याला लाखानं देण्यासाठी बाळू धनगर या तळावर बसले. म्हणून सती मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्या संपत्तीतला थोडा का होईना भाग मामाच्या देव कार्यासाठी खर्च करा. अरे जगाचा मालक आदमापूरचा राजा तुमचं कल्याण केल्याशिवाय होणार. फक्त ही मामाच्या आवडीची भक्ती आहे, ही मामाची सेवा आहे. इथं फक्त आणि फक्त सेवेला किंमत आहे. माझे मामा सांगतात, करशीला सेवा तर खाशीला नेवा आणि करशीला चाकरी तर खाशीला नोकरी. या ठिकाणी कुणी म्हणायचं नाही मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, मी अमुक प्रॉपर्टीचा जागीरदार आहे. अजिबात नाही. जागीरदार सुद्धा त्याच पायरीला, श्रीमंत सुद्धा त्याच पायरीला आणि गरीब सुद्धा त्याच पायरीला. ज्या ठिकाणी तुमची चप्पल सोडता तिथं आपला अहंकार सोडायचा आणि मग मामांच्या दरबारामध्ये यायचं. निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. एवढी ताकद माझ्या मामांजवळ आहे. या देवाची भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत नाही. माझे मामा म्हणतात, तुम्ही माझ्या प्रतिमेसमोर, तुम्ही माझ्या फोटो समोर एक साधा घोड्याचा खडा जरी ठेवला आणि मला साधी उदबत्ती जरी ओवाळली नवा ती माझ्या पत्र पोचती आहे. अरे बाळू धनगराला भक्ती करण्यासाठी, बाळू धनगराची भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत. माझे मामा सांगतात, अरे तुमचं भाग्य थोर आहे, दैगावकर खरंच नशीब थोर आहे तुमचं. मामा तुमची भेट गेले या गावाला आले. माझे मामा सांगतात, अरे मला ठाव आहे तुमच्या परपंचामध्ये लय अडचण आहे. तुमच्या शेतीवाडीची कामं राहत्याल, एक झालं की एक संकट तुमचा पाठलाग करत या. काही अडचणीमुळं, काही कारणामुळं तुम्हाला माझ्याकडे येणं होत नाही. पण तुम्ही काळजी करू नका सा, बाळू धनगर तुमची भेट घ्यायला तुमच्या गावाला आल्याशिवाय राहणार. माझ्या मामांनी सांगितलं आणि म्हणून सती मामा आज या दहीगाव गावाला आले. मामांचं पाय या गावाला लागले. लागली याचा हुल हो, उलटल पाऊल हो, लागली याचा